अचानक काल रात्री राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काल रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना याआधी 4000 रुपये आले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा हप्ता 2000 रुपये मिळत आहेत। तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्या बँक खात्यात आज रात्रीपर्यंत 2000 रुपये अनुदान जमा होतील। ई-केवायसी करा। पहिल्या टप्प्यात 1,54,000 अर्ज दाखल। लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 3000 रुपये 31 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी ज्यांनी केली नाही त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी। 20,327 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा। शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान जमा होत आहे। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। अनुदानास पात्र असाल तर करा आजच कागदपत्रे जमा। पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये। संमतीपत्र देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। 20,649 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाचे 24 कोटी जमा। 132 शेतकऱ्यांचे अद्यापही आधार प्रमाणीकरणच नाही। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील। आता लाडका शेतकरी योजना राबवणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? महायुती सरकारचं काम म्हणजेच की शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे। आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे। कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे। मी आज एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली, तर आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत। सर्व लाडके भाऊ झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या, तर आता शेतकरी लाडका होणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। सोयाबीन आणि कापसांसाठी हेक्टरी 5,000 रुपयांची घोषणा। म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाचा चांगला भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे। आज आपण सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी आणि कापसाला देखील 5,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत। ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि या योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार। सोयाबीन आणि कापूस 5,000 रुपये अनुदानात मोठा बदल करण्यात आला। आता आपण ते ई-पीक पाहणी वगैरे बाजूला ठेवणार आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण 5,000 रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत। एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज बिलही माफ करत आहोत। विरोधक म्हणाले आहे की मग मागच्या वीज बिलाचं काय? तर शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकऱ्यांचं येणार वीज बिल घेत नाहीत तर थकलेली कसं घेणार? मागेल त्याला शेततळी आणि मागेल त्याला सोलार अशा अनेक योजना सरकारकडून केल्या आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे, असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना। या योजनेत जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मिरचीचे देठ लवकरच सुकत नसल्याने आखाती देशात मिरची व संत्र्यांची होते परदेशात निर्यात। मिरचीलाही मोठी मागणी करण्यात येत आहे। कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असाल आणि 50,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर आधार अपडेट करावे। आपले सेवा केंद्रावर जाऊन किंवा बँकेत जाऊन आधार अपडेट करून घ्यावे। सोयाबीन, कापूस ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे। 7/12 नोंदीवर मिळणार 5,000 रुपये अनुदान। शेतकरी केळीतून मालामाल परराज्यांमध्ये केली जाते निर्यात। आर्थिक उत्पादनात वाढ। इराण देशामध्ये निर्यात होत आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा। राष्ट्रवादींचा आक्रोश मोर्चा धडकला। 5,40,000 शेतकरी कापूस व सोयाबीन उत्पादकांना मदत मिळणार। 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य। संमतीपत्रासाठी मात्र धावपळ सुरूच आहे। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील।
लाखो शेतकरी नोंदणीपासून वंचित, ॲप्लिकेशन सतत हँग पडत आहे, त्यामुळे ई पीक पेरांसाठी मुदतवाढ देण्यात आली। 54% शेतकऱ्यांना प्रतीक्षाच 1500 कोटींचे उद्दिष्ट, 687 कोटींचे पीक कर्ज वाटप, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 438 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले, खाजगी बँकांचे 32% वाटप करण्यात आले आहेत। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। लाडक्या बहिणींची बँकांमध्ये गर्दी, अनेकांचा होतोय हिरमोड, KYC नसल्याने खातेच बंद असल्याचे येत आहे समोर। सरकारी सर्व योजनांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर eKYC करणे अत्यंत गरजेचे आहे। तुम्ही eKYC केली नसेल तर लवकरात लवकर eKYC करून घ्यावी। डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याच्या चर्चेने इच्छुकांना फुटला घाम, मिनी मंत्रालयानंतर आता विधानसभाही लांबणीवर। पावसाने जून जुलैमध्ये तारले, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस, 2 महिन्यात 38 दिवस पाऊस पडला। सर्व्हरचा खोडा, ऑफलाईन राशनची 31 ऑगस्टपर्यंत मुभा, ई-पॉस मशिनी ठरल्या बिनाकामाच्या, सणासुदीच्या दिवसात लाभार्थी त्रस्त, लाखो शिधापत्रिका धारकांना तरी देखील मिळाली राशन। 500च्या वर प्रस्ताव, प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होणार, शबरीच्या घरकुलासाठी 3 वर्षांची मालमत्ता पावती ग्राह्य धरण्यात येणार। यंदा केळीने मिटवली चिंता, 4 देशात केली जात आहे निर्यात, केळीला 2200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। केळी उत्पादकांचा आता निर्यातीवर भर, 3 ते 4000 टन केळींचे होते निर्यात। मनरेगा अंतर्गत सिंचनवीर अनुदान रकमेत वाढ करण्यात आली, 4 लाखांवरून 5 लाख रुपये अशी वाढीव मदत देण्यात येणार, म्हणजेच की 1 लाख रुपये अनुदानात वाढ करण्यात आली आहे। ग्राहकांनो, सूर्यघर योजनेचा लाभ घ्या, सुविधा महावितरणाच्या अधिकाऱ्यांतर्फे जनजागृती। शिरोरमधून लाडक्या बहिणीच्या खात्यावर 22 कोटी 60 लाख रुपये अखेर जमा करण्यात आले। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। वाढण्याच्या आशेने साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची झाली निराशा, हळद रुसली, लिलाव बाजारात बोली वाढेना, दर मात्र 15,000च्या पुढे सरकेनात, 17,900 रुपयांचा भाव आता आला 15,000वर, शेतकरी झाले हैराण। आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक संमतीपत्रे देणे आवश्यक, शेतकऱ्यांनो पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा। गोंदिया जिल्ह्यातील तालुका निहाय ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। सर्वांसाठी योजना, भिक्षेकरी मात्र स्वस्त धान्यांपासून राहिले वंचितच। रक्षाबंधनाची ओवाळणी, लाडक्या बहिणी झाल्या आनंदी, वर्धा जिल्ह्यातील 1,98,000 लाभार्थी, मोबाईलवर धडकला 3,000 रुपयांचा संदेश, बँकेसह डाक कार्यालयात वाढली गर्दी। पीक विम्याचे बोगस प्रस्ताव, महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा, मूळ क्षेत्रापैकी हजारो हेक्टर क्षेत्र वाढली। 3 दिवसात 37,000 अर्ज, आता पोर्टलवर करावे लागणार आहेत अर्ज, खात्यांवर पैसे जमा होताच वाढली लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची संख्या। तिळाचे क्षेत्र वाढले, खुल्या बाजारात भाव 12,000वर। मुसळधार पावसाने पिके उद्ध्वस्त, 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने केला कहर, पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे। कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच की लाडकी भाऊ योजना, लाडका भाऊ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आणि या योजनेतून मागील 10 दिवसातच राज्यातील 1,55,980 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे। लाडकी भाऊ योजनेसाठी तुम्हाला पात्रता कोणती लागणार तर या योजनेसाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत। उमेदवाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असावेत। या योजनेचा लाभार्थी उमेदवार हा मूळचा महाराष्ट्रातील म्हणजेच की आपल्या राज्यातील असणे आवश्यक। राज्यातील बेरोजगार तरुणच योजनेसाठी पात्र असणार आहेत। शैक्षणिक पात्रता किमान 12वी पर्यंत, त्यानंतर डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक। तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात। बँक खात्यावर अनुदान जमा होत आहेत। जिल्ह्यात 4.45 लाख महिलांनी केली होती नोंदणी।
जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 133 कोटी रुपयांची ओवाळणी करण्यात आली. अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील.